व्यवसाय क्रिकेट ज्याने पिंपलघर गावाची ओळख क्रिकेटच्या माध्यमातून केली तो अवी पाटील आपल्यासोबत जोडलेला आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भिवंडी टेनिस क्रिकेट बॉल मधील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू अवी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. असंही म्हटलं जाते की आपण म्हणत असतो जेव्हा आपल्या सोबत असणारा जेव्हा मित्र आपल्या सोबत नसतो त्याची कायमस्वरूपी आपण आठवण करत असतो. मग कोणताही कार्यक्रम असू द्या गावामध्ये आणि कधी मॅच असू द्या एक नाव कमी नेहमीच ऐकायला मिळत असतो. कारण की आज तो दुनियामध्ये नाही आहे. आपल्या सुनील भगत दादांचा भरपूर अफाट प्रेम आम्हाला देखील मिळालेलं आहे याच्या अगोदर आणि गोवे टीम संघाला कमी त्याची नक्कीच भासत असतं. आज तो या दुनियामध्ये नाही आहे त्याला देखील आठवण आपण म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण वाहूया. सुनील भगत दादासारखे प्रेमल व्यक्ती आज या दुनियामध्ये नाही आहेत मात्र नक्कीच प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते नेहमी त्यांचं स्थान असेल. चला श्याम आणि सतीश ही जोडी खेळपट्टीवर आलेली आहे आणि नेहमीप्रमाणे ट्रम्प कार्ड गोलंदाज राजन डी गोलंदाजीचा भार सांभाळताना आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडूला इथे सुरुवात होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होत आहे सतीश पाटील. पहिला चेंडू अतिशय चांगला हा स्ट्रोक पाहतोय आपण. शतरक्षक आहे शॉर्ट कव्हरवर चांगली सुरुवात इथे पाहायला मिळत आहे. आई गावदेवी अंजू टीम संघाच्या आपण माध्यमातून पाहतोय. श्याम पाटील प्रेमल स्वभावाचे खेळाडू आहेत. स्ट्रायकिंग वर आलेले आहेत. सुंदर असा हा स्ट्रोक त्यांचं देखील त्याच क्षेत्रामध्ये तोच शतरक्षक. दोन्ही खेळाडूंनी दोन चेंडू खेळलेले आहेत. एक एक धाव बनवली आहे आपल्या आणि संघाचं खातं देखील खोलताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू मोठा फटका खेळलाय मिड विकेट क्षेत्र मध्ये डीप मध्ये चांगली फिल्डिंग. ओ वन टू कापूर सकाळचा मॅच आहे आणि पहिली चुकी इथे पाहायला मिळते काल्ले टीम संघाच्या माध्यमातून. येतोय पहिला चौकार. राजन आर होते तिथे. असं वाटतं की आज आयोजन कमिटीने जो नाश्ता आणला होता त्याचं तेल अजूनही हाताला लागला असावा. पुन्हा एकदा आता चेंडू हवाई सफर आणि हा पाहतोय आपण आजच्या दिवसातील पहिला षटकार. काय सुरुवात करताना आपण पाहतोय सतीशच्या माध्यमातून. अखंड हिंदुस्थानाचे आणि प्रत्येकाचे प्रेरणास्थान जेजुरीच्या खंडेरायाचं संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळायला मिळतोय. कुलदेवता आहेत आपल्या सर्वांचे आणि नक्कीच इथे सुरुवात सतीशचं आम्ही कौतुक करू ज्याने एक चौकार ठोकला आणि त्यानंतर आता षटकार देखील ठोकलाय. सुरुवात चांगली झाली आणि षटकार चौकारचा उल्लेख होत होता कालच्या मॅचचा उल्लेख होत होता. न्यू विलम पायगाव नो डाऊट. पाऊस पडला होता काल सेमीफायनलच्या मॅच मध्ये याच मैदानावर. सुंदर असा हा स्ट्रोक त्याहून चांगली फिल्डिंग पाहायला मिळत आहे. सोपं नाहीये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 सर्कलमध्ये शतरक्षण करणं मात्र 3 चेंडू त्या खेळाडूने अडवलेले आहेत आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे. राजन डी गोलंदाज. अजून एक सुंदर असा हा स्ट्रोक स्ट्रेट ड्राईव्ह. क्रिकेट मधील हा सेफ फटका आहे मात्र तिथे शतरक्षक तैनात आहे. टीमचे कॅप्टन होते विजय पाटील. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून 2 धावा शेवटच्या चेंडूवर. तर अशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 14 धावा. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल आलेली आहे. 14 धावा धावफलकावर. यानंतर होणारा सामना या मॅचचा विजेता संघ आणि चेरोबा कोण असेल आणि त्यानंतर विक्रम स्पोर्ट वडूनगर आपण आपल्या वेळेनुसार पोहोचायचं आहे पंचकृषी क्रीडांगण सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये. आणि नांदकर संघाने देखील आपली तयारी करायची आहे. आई गावदेवी नांदकर आणि भावाले टीम आणि कारिवली आणि वडूनगर या सर्व संघांनी वेळेवर पोहोचायचं आहे. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज तयारीमध्ये आपण पाहतोय. नक्कीच इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल
हरेश जोशी कमीच खेळतात मात्र चांगलंच खेळतात. आणि सुरुवात आता इथून विकेटने होईल का? कॅप्टन आहे तिथे आणि पहिला धक्का लागला इथे. श्याम पाटील बॅक टू डगआउट. सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते हरेशच्या माध्यमातून. पहिला विकेट त्याला देखील मिळालेला आहे. चला आपण नवीन फलंदाज सचिन हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये. सचिन भगत, हरीश जोशी पुन्हा एकदा गोलंदाज तयारीमध्ये. नक्कीच फलंदाज रेडी नव्हते. पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाऊन गोलंदाज हरीश तयारीमध्ये आपण पाहतोय. सुंदर असा हा ड्राईव्ह लॉंग आपला डीप मध्ये राजन आपण पाहतोय. फिल्डिंग चांगली करताना आपण पाहतोय. एक सिंगल धावाली आहे. खाता ओपन होत आहे इथे सचिन भगतचा आपण पाहतोय. सती चांगली फलंदाजी करते, त्याला दिली स्ट्राईक. चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळेल. पहिला सामना या स्पर्धेचा आपण पाहतोय. रंगतदार सामना आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू बॅटची विकेट किपरने देखील एक चुकी केली आहे. काल आई गावदी ओली टीम संघाच्या विकेट किपर कालिदास यांनी 2 झेल सोडल्या होत्या. तिथूनच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला होता ओली टीम. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू समोर आहे आणि आता बरोबर जागेवर थांबलेले आहेत आणि सुंदर अशी फिल्डिंग. आता जी मागची चुकी होती ती पूर्णपणे आता सुधार करताना आपण पाहत आहे. 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या. चांगली फिल्डिंग आहे राजन यांची आपण पाहतोय. जजमेंट चांगलं आहे, कारण की मी नेहमी सांगत असतो 70-70चा बॉल जेव्हा मैदानाच्या आतमध्ये बाउन्स होतो तेव्हा मैदानाच्या बाहेरच पाहायला मिळतो. मात्र बरोबर नक्कीच आउटफील्ड भरपूर चांगली आहे आणि फिल्डिंग देखील चांगली आहे. पुन्हा एकदा प्ले अँड मिस डॉट चेंडू पाहतोय आपण. या षटकामध्ये कंट्रोल गोलंदाजी पाहतोय. पहिल्या षटकामध्ये राजन डी यांनी धावा खर्च केले त्या 14 आणि हरीशने फक्त 3 धावा खर्च केल्या. टोटल धावा आहेत त्या 17 धावा धावफलकावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील झाली होती. आता त्याच्यावर इथे धाव पूर्ण होत आहे. नक्कीच काय बॅकअप पाहायला मिळाला हरीश जोशीच्या माध्यमातून. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 18 धावा, 1 बाद 18 धावसंख्या गावदिबी अंजूर. हॅलो हॅलो. दरम्यान सरवलीपाडा संघाचे खेळाडू आणि आमचे लाडके नामदेवजी चौधरी साहेब यांचं मी आवर्जून नाव घेऊन, कारण प्रत्येक वर्षी ते आम्हाला बॉल बॉक्स प्रदान करतात आमच्या संघासाठी. त्यांचं मी आमच्या संघातर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि ते कुठे असतील तर त्यांनी येऊन व्यासपीठावर बसायचं आहे. नामदेवजी चौधरी साहेब. नक्कीच नक्कीच त्यांच्या नावावर एक अर्धशतक देखील आहे. वयाच्या 56 वर्षामध्ये त्यांनी आपल्या नावी एक रेकॉर्ड बनवून घेतला चाचणी स्पर्धेमध्ये आणि कमालीचा खेळ त्यांचा राहिलेला आहे. मिथुन तरे नो डाऊट एक चांगला गोलंदाज काल्ले टीम संघाचा आपण पाहतोय आणि नक्कीच फार चांगला क्रिकेट होईल हीच अपेक्षा आहे. गोलंदाज मिथुन पहिला चेंडू टाकताना आपण पाहतोय. 3ऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. वेगाने भरपूर वेग होता, मात्र लेंथ लाईन जी आहे ऑफ स्टिकच्या बाहेर जी वाईट जी पट्टी आहे त्याच्या बाहेर चेंडू लँड झाला होता, म्हणून पंचाने हा वाईट घोषित केलाय. सुनील मात्रे सर पंचांच्या भूमिकामध्ये. मिथुन तरे पुन्हा एकदा गोलंदाज. ओ सुंदर असा मोठा फटका समोरच्या दिशेने
स्टँड अँड डिलिव्हर चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय षटकार. फलकावर 25 धावा, सिल्वर जुबली 25. धावा बनतायत, धावा थांबल्या नाहीयेत आणि सतीश आतापर्यंत चांगली फलंदाजी करत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा पटका खेळायचं होतं, बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाहीये. विकेट किपर आणि हरीश चेंडू पर्यंत पोहोचलाय, मात्र तिथे 2 धावा थांबणार नाहीये. तर टोटल धावा धावफलकावर आपण पाहतोय 27 धावा, 27. नाही, असे खेळाडू असतात संघामध्ये की ते प्रत्येक चेंडूचा हिशोब घेत असतात, धावा मोजत असतात. असे कमी खेळाडू असतात, त्याच्यामध्ये राजन पाटील त्यांचं देखील लक्ष आहेच. मात्र अल्पेश त्याहून चतुर गुणलेखक आहे भिवंडीचा. सुंदर असा हा ड्राईव्ह समोरच्या दिशेने केलं, कॅप्टन तिथे पोहोचतायत. राजन देखील पोहोचला होता, मात्र कॅप्टन विजय पाटीलने चांगली फिल्डिंग केली आहे. प्रत्येक चेंडू मागे अल्पेश धावा सुरू आहेत. 28 धावा धावफलक 28. मिथुन तरे कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये अजून एक चांगला मोठा फटका केलाय. व्ही शेप मध्ये चेंडू चाललाय, राजन आहे तिथे. सिंगल धावा देखील जमतायत आणि नक्कीच असं वाटतं की टोटल जो आहे 40 प्लसच पाहायला मिळेल. धावसंख्या 30 रन धावफलकावर. 2 धावा घेतले. सचिन भगत मोठे पटके खेळत आहेत, समोर खेळलेत. पुन्हा एकदा राजन अगदी वेगाने चेंडूला एका हाताने, मात्र 1-2 का 4. बॅकअपला आले होते तिथे विजय पाटील, मात्र की विजय पाटील देखील बॅकअपला होते, मात्र राजन यांच्या हातून हा चेंडू निसटलाय. तिथे चौकार आलेला आहे. धावा धावफलकावर 34 धावा. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावर मोठा स्ट्रोक खेळलाय आणि आता हा चेंडू चाललाय 1 बाउन्स, येतोय चौकार. मिथुनच्या अगेन्स्ट फार चांगली धावसंख्या उभी केली अल्पेश, कारण की कवच एवढ्या धावा आपण बघितलेल्या त्यांच्या षटकामध्ये. मात्र आज फुल खर्चा फुल चर्चा, 20 धावा घेतलेल्या आहेत. नक्कीच पहिल्यांदा एवढ्या धावा आपण बनताना बघितल्यात मिथुनच्या अगेन्स्ट, आणि ते फलंदाज होते सतीश आणि सचिन भगत. सचिनने 2 चौकार लागोपाठच्या आपण बघितले त्यांच्या बॅटमधून. आता इथून जर 10च्या आतमध्ये धावा आल्या नाही तर मग टार्गेट मोठा पाहायला मिळेल. नक्कीच दिवा स्पोर्ट दिवा या स्पर्धेमध्ये नक्कीच सचिन भगत उत्कृष्ट फलंदाज ठरला होता. आयोजन कमिटी चेंडू फेकायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, आपण जुना चेंडू फेकायचा आहे. चला, चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. संतोष मडवी इथून कंट्रोल करावा लागेल गोलंदाजीमध्ये, कारण की जी धावसंख्या आवश्यक पाहिजे होती ती मिळाली ते अंजू टीम संघाला. थर्टी 20 धावा आल्या या तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू षटकातील संतोष मडवी. पहिला चेंडू जास्त स्विंग आणि ऑफ स्टिकच्या बाहेर
पंचाकडून वाईटचा इशारा येत आहे. सुनील गरज सर. धावसंख्या 39 धावा. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या लॉंगॉनला कॅप्टन विजय पाटील. ओ आज फिल्डिंग चांगली पाहायला मिळत नाही कल्याण टीम संघाची. अजून एक 1-2 कॉपर चौकार पाहायला मिळतोय. जितक्या धावा मिस फील्ड मध्ये पाहायला मिळतात ना अल्पेश, ते डोकीदुखी देखील नक्कीच ठरताना आपण बघितलंय जेव्हा संघ चेसिंग करत असतो. संतोष मडवी 5 धावा आतापर्यंत आल्यात पहिल्या चेंडूवर. आणि आता अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा मिस फील्ड पाहायला मिळतोय. मात्र एकच धाव घेण्याचा मूड होता तिथे फलंदाजाचा. 44 धावा. कॅप्टन नक्कीच अंजूरचे म्हणत होते की आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न करू आणि 40+ धावा झालेल्या आहेत आणि अजूनही चेंडू बाकी आहेत या षटकातील. मोठा फटका सचिन भगतच्या बॅट मधून. अजून एक मोठा फटका षटकार पाहायला मिळतोय. संघातील इतर खेळाडूंनी खास करून बाउंड्रीवर राहायचं आहे. खास करून रोडच्या साईडला बॉलवर लक्ष ठेवायचं आहे. टाळ्यांचा आवाज होत नाहीये. 50 धावा पूर्ण झालेल्या टीमच्या. अंजू टीम संघाने 50 धावा जोडलेल्या आहेत आणि सचिनच्या बॅट मधून 17 धावा आलेल्या आहेत आणि सतीश यांच्या बॅट मधून 28 धावा. भागीदारी चांगली आहे. पार्टनरशिप पाहायला मिळते. चेंडूची माग केली आहे. चेंडू दिला गेला मैदानाच्या आतमध्ये. अल्पेश किती चेंडू बाकी आहे? 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजेच या 60+ धावा पाहायला मिळतील. ज्या प्रकारे सचिन भगतचा मूड आहे. पुढचा चेंडू. अजून एक मोठा फटका. आही चेंडू चाललाय सीमा रेखा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. काल जवळजवळ 1 डझन चेंडू गेले होते शेवटच्या मॅच मध्ये आणि आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती आयोजकांची आपण पाहतोय. ऑलरेडी टीम लेट आणि टीम कम, मात्र चेंडू जास्त जात आहेत. कालीराम किनी सर, काल पायगाव संघाने 1 डझन चेंडू घालवले आणि आता सुरुवात केली सचिन भगतने. 2 चौकार 2 षटकार म्हणजे 4 चेंडू मध्ये 20 धावा त्याने बनवल्यात आपल्या संघासाठी आणि टीमची धावसंख्या अब तक 56. 23 धावांवर खेळत आहे. दिवस पर दिवा या स्पर्धेमध्ये कमालीचा परफॉर्मन्स राहिला होता या खेळाडूचा. मात्र ट्रॉफी बसून वंचित आहेत. ट्रॉफी जिंकण्याचं त्यांचं मानस आहे, स्वप्न आहे त्यांचं. आणि आज सुरुवात ज्या प्रकारे केली अल्पेश, असं वाटतंय की आज संध्याकाळपर्यंत नक्कीच खेळतील. म्हणून सर्वच समालोचक म्हणत असतात तुमची वेळ फार महत्वाची. तुम्ही वेळेवर प्रत्येक स्पर्धेमध्ये पोहोचत जा. इलाका हमारा धमाका तुम्हारा. सध्या तरी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जितू दाबाचे मालक जितू दादा आमच्याशी जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. धाब्याचं नाव घेतलं का आज रविवारच आहे असं पण. आणि संघांसाठी काही डिस्काउंट असेल तर आम्हाला सांगून दे, म्हणजे अनाउन्समेंट कराल आम्हाला. नाही असंही कमिटीचं जेवण देखील चांगलं. वेलकम जितू पाटील, जितू दाब्याचे प्रोप्रायटर मालक. सुस्वागतम सुस्वागतम. चांगला खेळ सध्या तरी. आई गावदेवी अंजूर नावातच दर्जा. बंद्रा मारुती काल्लेर आहे समोर. ट्रॉफ्या जिंकलेल्या आहेत यावर्षी. त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण झाले. मात्र या स्पर्धेमध्ये कुठेतरी पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय की धावा जास्त खर्च झाल्यात. सुंदर असा हा स्ट्रोक. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. आता फिल्डिंग आहे चांगली. 2 धावा आरामात पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 58 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आतापर्यंत अल्पेश सांगत आहे की 20 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि 1 चेंडू बाकी आहे आणि त्याच्यावर आलेला हा षटकार. म्हणजेच काल अंकुश भोईरने 30 खर्च केला आणि आज संतोष मडवी याने 26 धावा खर्च केल्या.
नवीन वर्ष आहे, खर्च तर होणारच आहे. 2026 सुरू झालाय, खर्चा नाही तर मग चर्चा नाही. 2 षटकापर्यंत फक्त 18 धावा होत्या. असं वाटत होतं की 40 होतील का नाही होतील. मात्र अंजूर टीम संघाचा खेळ, दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. सचिन भगत 3 षटकार 2 चौकार, आणि त्याच्यात आपण जर बघितलं 2 षटकार 2 चौकार सतीश पाटीलने देखील ठोकले होते. तर टोटल धावा झालेल्या आहेत, अल्पेश सांगत आहेत 64 आणि 65 धावांचा पहिलाच सामना, एक रंगतदार सामना पाहायला मिळते. मात्र हेही देखील विसरून चालणार नाही अल्पेश. बंद्रा मारुती कल्याण संघाने चाचणी स्पर्धेमध्ये भादवडच्या अगेन्स्ट 67 धावा कुठल्या होत्या आणि तो सामना जिंकला होता काल्या टीम संघाने. म्हणजेच चेसिंग त्यांचा नेहमी चांगला राहिलाय. सामना रंगतदार, कुठे जाऊ नका, पाहत राहा सरपंच उपसरपंच चषक 2026. पुढील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल पुन्हा एकदा आमचे ज्येष्ठ समालोचक कालीराम केनी सरांचा आवाज, व्हॉइस ऑफ मानकोली, तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील. मिथून आपलं सर्वांचं सरपंच उपसरपंच चषक सागर पाटील फॅन टीम जानमान गोवे 40+ आयोजित या स्पर्धेमध्ये शाब्दिक सुमराणे सर्व आमच्या क्रीडा रसिकांचं, मान्यवर कक्षामध्ये उपस्थित पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आजच्या तिसऱ्या दिवसातून आपण हा पहिल्या फेरीचा पहिला सामना पाहतोय. गावदेवी अंजूर आणि बंद्रा मारुती काल्हेर नाणेफेकी जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय बंद्रा मारुती काल्हेर टीमचे कॅप्टन विजय पाटीलने घेतला आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये तरी तो निर्णय योग्य वाटत होता. 18 धावा 2 ओव्हरमध्ये. राजन डी न 14, हरेश जोशीनं 4. त्यानंतर मात्र संघातील 2 मुख्य गोलंदाज मिथुन तरे आणि संतोष मडवीनं तब्बल 46 धावा 2 ओव्हरमध्ये खर्च केलेत. वेलकम शैलेंद्र पाटील सर. जितू दाब्याचे मालक जितू पाटील, आपलं देखील स्वागत आहे. गणेशजी पाटील असतील, तानाजी पाटील, विजयजी पाटील आणि ऑल जयनमान 40+ गोवे टीम. आजच्या या तिसऱ्या दिवसातून पहिल्या सामन्यातून एक विशाल लक्ष उभं केलं आहे. गावदेवी अंजूर टीमनं बंद्रा मारुती काल्हेर टीम समोर विजयासाठी तब्बल 65 धावा चं आव्हान ठेवलेलं आहे. बघूया, क्रिकेटमध्ये कुठलीच धावसंख्या सेफ नाहीये. इथून जर बंद्रा मारुती काल्हेर टीमनं चांगली फलंदाजी केली आणि जर गोलंदाजी खराब झाली त्याला लक्ष त्यांच्यासाठी सोपं होईल. मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी केलेली आहे तशीच जर गोलंदाजी केली नियंत्रित टप्प्यावर तर इथे गावदेवी अंजूर टीम या सामन्यातून विजयापासून ज्येष्ठ खेळाडू दूर राहणार नाहीये. प्रल्हाद भोईर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी गोवेगावचे माजी उपसरपंच श्रीयुत विकास पाटील यांना विनंती करतो आणि या संघाचे ज्येष्ठ खेळाडू तानाजी पाटील यांना विनंती करतोय की गोवेगावचे ज्येष्ठ खेळाडू फास्ट बॉलर श्रीयुत प्रल्हाद भोईर यांचं स्वागत करावं. एक उत्तम मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व, आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आल्याबद्दल धन्यवाद देतो आणि पुढील सूत्र केनी सरांकडे देतोय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. प्रल्हादजी भोईर यांचा स्वागत आणि सन्मान जानमान 40+ गोवे संघाच्या वतीनं या सरपंच उपसरपंच चषकामध्ये केलेले आहे. अतिथी देवभाव, आलेले पाहुणे देवासमान आहेत आणि आयोजकांचं कर्तव्य आहे की त्यांचं स्वागत आणि सन्मान करणं. 65 धावांचं आव्हान घेऊन बंद्रा मारुती काल्हेर टीमची सलामी जोडी विनायक पाटील आणि राजन डी. चला लगेच सामन्याला सुरुवात करा आपण. चेरोबा 40+ कोण टीमचे कॅप्टन देवेन मुकादम, दिनेश केनी अँड ऑल टीम, आपल्याला विनंती आहे की आपला संघनेक आपण मान्यवर कशामध्ये पाठवायचा आहे. चालू सामन्यातून विजेत्या टीम बरोबर लगेच आपण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सुरू करणार आहोत. मच्छिंद्र पाटील गावदेवी अंजूर संघाचे एक सिनियर खेळाडू. 65 धावांचं आव्हान आणि एसटी रक्षक आपण पाहिलं तर विजय ठाकरे आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ
त्यानंतर संजय मनेरा देखील आज आहेत. क्या बात आहे. मंचली सतीश शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभा आहे आणि दोन क्षेत्ररक्षक हे अगदी सीमारेषा लगत. श्याम पाटील लॉंग ऑन आणि कऊ कॉर्नर वाईडिश. डीप मिड विकेटला सचिन भगत. गेम ऑन. पहिला चेंडू मच्छिंद्र पाटीलचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठी विकेट. राजंडी आउट. नक्कीच आपण म्हणतो सुरुवात चांगली तर शेवट चांगला होतो. इथे सुरुवात केली 64 धावा बनवून आणि दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या चेंडूवर मच्छिंद्र पाटीलनं या सामन्याची गोल्डन विकेट घेतलेली आहे. बंदरामारुती कल्लेर संघाची रन मशीन ऑफ राजंडी. चांगला झेल टिपलाय श्याम पाटील. धन्यवाद आर्या, खूप खूप धन्यवाद. गेले 2 दिवस सतत आणि हा तिसरा दिवस तू आमच्यासाठी आमच्या संघासाठी पाण्याचा जो मोफत सोय सुविधा करत आहे त्याबद्दल तुझे खूप खूप आभारी आहे आम्ही सगळे. त्यांचे वडील शरद पद्माकर पाटील हे आज गोवे कोण गटाचे विभाग प्रमुख आहे शिवसेनेचे. कोण गोवा गटाचे उभाटा शिवसेना शरदजी पद्माकर पाटील यांच्याकडून या सामन्यांसाठी पाणी आरो पाणी आणि अमृत म्हटलं जातंय की सर्वात श्रेष्ठ दान हा जलदान म्हटला जातोय. आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आणि किनी सरांना विनंती करतोय की आपण पुढील सूत्रे हाती घ्यावी. खूप खूप धन्यवाद. बघूया नवीन बॅटर मैदानामध्ये योगेश पाटील आणि विनायक पाटील ही दोन्ही बंधूंची जोडी आहे. चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. बंदरमारुती कल्ले टीमकडे मात्र पहिल्याच चेंडूवर एक धक्का लागलाय. मच्छिंद्र पाटीलनं पहिल्या चेंडूवर राजन डी ची विकेट घेऊन बंदरमारुती कल्लेर संघाच्या फलंदाजीवर दबाव टाकण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. विजय ठाकरे अगदी यष्टांना चिपकून आहेत. इथे हा चेंडू हवेमध्ये आहे का बघूया. इथे पुन्हा एकदा श्याम पाटील अगदी चेंडू झेच करत होते मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. चेंडू चाललाय अगदी लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या जोडीवर भरपूर काही निर्भर आहे बंदरमारुती कल्ले टीमचं. कारण की विनायक पाटील आणि योगेश पाटील ही अशी जोडी आहे की या जोडीने जर इथे 4 षटकं खेळून काढली तर हा टार्गेट त्यांच्यासाठी सोपं जाईल. इथे अतिशय चांगला फटका पॉइंटच्या वरून चेंडूला उडवलाय. चेंडू चालला डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. षटकार नंतर चौकार. 2 चेंडूमध्ये 10 कदम. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार. सुरुवात चांगली केली. योगेशला देखील माहीत आहे अभी नाही तो कभी नाही. कुठल्याही प्रकारचा दबाव नाहीये. इथे देखील ताकदवान फटका लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. हा देखील षटकार डोकलाय. 3 चेंडूमध्ये 16 धावा. आज फलंदाजांनी अक्षरशः या सामन्यातून षटकारांनी चौकार जास्त डोकलेत. आमच्या आयोजकांना बिजी ठेवलाय, पंचांना देखील बिजी ठेवलेलं आहे. नक्कीच गणेश पाटील आज स्पर्धा सुरू होण्याआधीच इथे उपस्थित राहिलेत. त्यांनी देखील आपल्या सागर पाटील फॅन टीम जयमन गोवे 40+ आपलं मोलाचं सहकार्य मनोगत व्यक्त केलेलं आहे. शुभेच्छा दिलेत. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. वेल जज कॅच. क्या बात आहे. विजय ठाकरेंना अतिशय चांगला झेल इस्टनच्या मागे टिपलाय आणि धक्का नंबर 2. 16 धावसंख्येवर बंदरमारुती कल्ले टीमला. योगेश नाराज आहे. वेलकम अनिल पाटील, सचिन पाटील संघाचे संघ प्रतिनिधी आणि गेल्या 2 दिवस आमच्या संघासाठी संघ खेळाडूंसाठी ज्यांच्यातर्फे जेवणाची उत्तम सोय झालेली आहे असे प्रसिद्ध उद्योगपती गोवेगावचे अनिल पाटील यांचं आगमन. धन्यवाद. नक्कीच अन्नदाता सुखी भव. अनिल पाटील, जय पाटील देखील आहेत. जय दाब्याचे मालक.
नक्की जेव्हा संदेश आपण समालोचन करतो तेव्हा एखादा एक स्थानिक तिथला जर सूत्रसंचालक असेल तर आपलं काम सोपे होतं. शैलेंद्र पाटील सर आहेत, विजय पाटील आहेत, तानाजी पाटील देखील बोलू शकतात. खूप खूप धन्यवाद. कारण की मान्यवरांची नावं, त्यांचं पद, प्रतिष्ठा अगदी आमच्यापर्यंत नावं येण्याच्या आधीच ते अनाउन्समेंट करत असतात. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानामध्ये मिथुन तरेकर देखील चांगली क्षमता आहे. अतिशय चांगला स्लॉग सेपचा फटका, अप्रतिम. चेंडूला पाठवला अगदी लॉंग लेग आणि डीप फाईन लेग सीमारेषेच्या मधून चौकार. 1 ओव्हर 2 बाद. धावा पाहिलेत तर बरोबर आहेत 20 धावा बरोबर जोडलेले आहेत. जरी 2 फलंदाज बाद झाले तरी काल्ले टीम थांबायचं नाव घेत नाहीये. आता विनायकला दुसऱ्या ओव्हरमध्ये संधी मिळेल. 4 चेंडू खेळले योगेश पाटील, 16 धावा बनवल्या. राजन डी पहिले चेंडूवर बाद झाला. मिथुन तरेनं या स्पर्धेचा चौकाराने अकाउंट ओपन केलाय. अशी 1 ओव्हर 2 बाद 65 बनवायचे आहेत. म्हणजे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये अजूनही 45 धावा. अनिलजी पाटील वेलकम. सरपंच उपसरपंच चषक 2026 सागर पाटील फॅन टीम जनमन गोवे 40+ आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. आणि आजच्या दिवसाचा पहिल्या फेरीचा सामना आहे. बघूया आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. कारण की पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेची जी पावंत होती ती उठलेली आहे. P1चं ओव्हर कंप्लीट झालेली आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय संदीप मनेरा. 2 बाद 20 आणि आता 3 ओव्हरमध्ये अजून बनवायचे 45. विनायक पाटील दिवसभर दिवा चषकामध्ये अतिशय चांगली धुव्वाधार फलंदाजी केली होती. इथे तिथे स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि इथे चेंडू चालला एका टप्प्यानं सीमा पार चौकार. सात चेंडूमध्ये 5 चेंडू बॅटवर घेतलेत. त्याच्यामध्ये 3 चौकार 2 षटकार आणि 2 विकेट गेलेत. म्हणजे हायलाइट क्रिकेट आहे. आज फलंदाजांनी मात्र गोलंदाजांची धुलाई सुरूच ठेवलेली आहे. इथे मिस्टाईम फटका आहे. बघूया चेंडू अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डच्या आतमध्ये सेफ लँड होतोय. 2 धावा आलेत. धावसंख्या 26. 8 चेंडूमध्ये 26 आलेत. 24 मध्ये 65 बनवायचे आहेत. 8व्या चेंडूवर 2 धावा धावून पळून पूर्ण केलेत. विनायक खेळताय 6 वर, मिथुन तरे 4 वर, राजन डी बाद झाले 0 वर आणि योगेश पाटीलनं धावा बनवले 4 चेंडूमध्ये 16. संदीप मनेरा इथे चेंडू खोदून काढलाय. बघूया क्षेत्ररक्षक आहेत. वेल जज कॅच. काय चांगला झेल टिपलाय. अंजू टीमचं कौतुक करावं लागेल. आज एकही झेल ड्रॉप नाहीये. जबरदस्त झेल. असं वाटलं होतं झेल कुठेतरी हातातून निसतील की काय, मात्र चांगला जज केला. हाताचा पिसारा फुलवला आणि अतिशय चांगला फलंदाज इथे विनायक पाटीलचा झेल कंप्लीट करून धक्का नंबर 3 बंदरामारुती कल्ले टीमला 26 धावसंख्येवर. नवीन बॅटर मैदानामध्ये सचिन इताडकर एक यष्टीरक्षक फलंदाज आहे. केनी सर एका पाठोपाठ एक विकेट जातात. याचा परिणाम काल्हेर संघाच्या पुढील याच्यावर कसा काय होईल असं तुम्हाला वाटतं? आता राजेंद्र पाटील सर त्यांनी देखील ठरवलंय आता दर्पण दबाव घेऊन चालणार नाहीये. विकेट जरी गेल्या धावांचं लक्ष मोठं आहे. 65 आपल्याला अगदी ते बोलतात ना की मारामारीच पटते, ते मारामारीच त्यांना करावी लागेल. इथे डॉट सिंगल डबल न काम जमणार नाहीये. बघूया या चेंडूवर एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. राजन डी आणि विजय पाटील यांचे 2 चिरंजीव काल्हेर गावातून कबड्डी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघामध्ये त्यांची निवड झाल्याने नुकतीच आंध्र प्रदेश येथे 55वी जी राष्ट्रीय कबड्डी महाराष्ट्राचा संघ आहे त्याच्यामध्ये रोनक पाटीलची निवड झालेली आहे. राजन आरचा मुलगा इथे हा फटका काऊ कॉर्नर रिजनला मिथून तरेनं केलाय आणि
काय झेल जज केलाय. एका हातामध्ये सचिन भगत ना हा चेंडू पकडला होता. वा, IPL मध्ये अशा आपण कॅचेस बऱ्याचशा नजाकत पाहिलेल्या आहेत. भरी फिल्डिंग, क्षेत्र रक्षणाचा आणि संयमाचा चेक एक केलं जाईल. मूर्तिमंत उदाहरण आपल्याला बघायला मिळालं. लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल की सचिननं हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय की बाहेर. बघूया. टेलिकास्ट टेक्निकल टीम आपल्याकडे सज्ज आहे आणि हा चेंडू सीमाभर अडवलाय. अतिशय साफसूत्र टेलिकास्ट. षटकार आलाय. धावसंख्या झाली ती 33. डबल 3. धावांचं नेट रनरेट अगदी जबरदस्त आहे. अजूनही फुलटॉस होता. चेंडूला अगदी 20 मध्ये केलाय. बघूया. क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. जिथे एक होती तिथे 2 धावा कंप्लीट केलेत. धावसंख्या झाली ती 35. 35 धावा झालेत म्हणजे अजूनही 30 पाहिजेत. नेट रनरेट चांगला आहे शैलेंद्र पाटील सर, कारण की बनवायचे आहेत 4 ओव्हरमध्ये 65 आणि 2 ओव्हरला 35 झालेत. विकेट जाऊन देखील यावरून आपण अंदाज लावू शकतो की काल्लेरची टीम कशा प्रकारे फलंदाजी करते. मॅच ही रंजक मोडवर आलेली आहे. दोन्ही बाजूंना सारखी सारखी संधी आहे. दोन्ही संघ एक उत्तम प्रकारचं खेळाचं प्रदर्शन करतायत. बॅटर पण चांगल्या प्रकारची बॅटिंग करतात. क्षेत्ररक्षक पण क्षेत्ररक्षण करून त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात. परंतु ही मॅच, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि तो क्षणाक्षणाला त्याचा जो आलेख असतोय तो झुकत असतोय केनी सर. आणि मला वाटतं निश्चित ही समसमान संधी, इक्वल पोझिशन दोन्ही संघांची आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. आपण चांगला उल्लेख केला सर. आपण जर या मॅचचा विचार केला तर 6 ओव्हरमध्ये सर 99 धावा आतापर्यंत आलेले आहेत. 99. 64 बनवल्या अंजूरनं आणि 2 ओव्हरमध्ये 35 बनवल्यात त्या बंदरामूर्ती काल्ले टीमनं आणि विकेट गेले 4 म्हणजे 30 चेंडूमध्ये 99 धावा आलेत. बघूया. नवीन गोलंदाज संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू गावदेवी अंजूर सचिन भगत. 2 ओव्हर 30. समोर फलंदाज आहे सचिन इताडकर आणि गोलंदाज सचिन भगत. शॉर्ट रनअप न पहिला चेंडू अगदी पायावरचा होता. चेंडूला प्लिक केलाय. चेंडू चाललाय अगदी शॉर्ट लेग रिझन मध्ये. मंचली ट्रॅव्हलचे मालक आज संजय देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. या संघाचे एक सिनियर खेळाडू आणि माजी संघनायक यष्टीरक्षक देखील राहिलेले आहेत. धावसंख्या 37. 100 धावा या सामन्यातून आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. 31 चेंडू मध्ये 37 चेंडू मध्ये. बघूया. इथे चेंडू अगदी चाललाय डीप पॉइंट रिझनला. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. अंजूर टीमचा एकंदरीत आज क्षेत्ररक्षण पाहिलं तर उत्तम दर्जाचं झालेलं आहे. एकही झेल ड्रॉप झाला नाहीये. सचिन देखील सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू एका हातामध्ये झेज केला होता. बघूया. आता काल्ले टीम देखील बोल टू गणित धावा डोक्यामध्ये सेट करून आज सामना खेळत आहे. धावसंख्या झाली ती 39. इथे इनसाइड आउट केलेत. चेंडू बघूया अनिल पाटील यांच्या दिशेनं चाललाय. फिल्डिंग खराब. नक्कीच अनिल पाटील या संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. मित्रांनो 40+ क्रिकेट खेळताना स्वतःला सावरा. नक्कीच एक धाव आरोग्यासाठी. नक्कीच चौकार जाईल, षटकार जाईल. आपल्याला कुठे दुखापत होणार नाही याची आपण दक्षता पहिले घ्यायची आहे. नक्कीच, कारण की हा 40+ क्रिकेटच आपण खरं तर फिटनेससाठी खेळतोय आणि तिथे दुखापत होणं हे बरोबर नाहीये. स्वतःला सावरा. इथे हा फटका बघूया. श्याम पाटील आहेत आणि हा चेंडू त्यांच्या डोक्याच्या वरून चाललाय सीमा पार. षटकार.
धावा बनल्यात आता 49. क्या बात आहे, काय फलंदाजी आहे. 49 धावा जोडलेत आणि आता फक्त 16 धावा पाहिजेत. त्या 8 चेंडूमध्ये 16 धावा. प्रचंड मनोरंजक खेळाचं प्रदर्शन काल्हेर संघाकडनं केला जातोय. त्यांना रोखण्याचा प्रयत्न अ, अंजूर संघाचे खेळाडू करतायत, परंतु चेंडू जरी यांच्या हातात असली तरी बॅट त्यांच्या हातात आहे आणि त्या बॅटचा त्यावेळी सकारात्मक वापर करून आपल्याला संघाच्या विजयाच्या दिशेने मार्गक्रम करत असताना आपल्याला दिसत आहेत. 8 चेंडू 16 धावा. इथे पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. लॉंगलेग सीमारेषेच्या दिशेनं हा चेंडू चाललाय एका टप्प्याने सीमापार. आता 7 मध्ये 12. नाही शैलेंद्र पाटील सर, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपण जेवढं बनवतो ना तेवढी समोरची टीम काढण्याची ताकद ठेवते. निश्चित जेव्हा एखादा संघ टार्गेट देतो तर तो टार्गेट ठरलेला असतो आणि व्यक्तीचा कोणत्याही जीवनातील म्हणजे खेळ असो की व्यावहारिक जीवन असो, टार्गेट असल्यावर यश मिळवणे सोपं असतं आणि 65 रनांचं जे टार्गेट दिलं होतं त्याची प्रोव्हिजन करूनच तो संघ उतरलेला आहे. 17 चेंडूमध्ये आतापर्यंत 53 धावा या टीमनं बनवल्यात. 65 लक्षाचा पाठलाग करताना बंदरामूर्ती काल्ले टीम. अजून येणाऱ्या फलंदाजीमध्ये राजेन डीचं येणं बाकी आहे. संतोष मडवी, दया भंडारी, अरे जोशी, राजन आर. क्या बात आहे. आतापर्यंत सर्वात चांगला चेंडू इथे सचिन भगतनं तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा टाकलेला आहे आणि या इनिंगचा हा पहिला डॉट चेंडू आहे. आता 6-12. बघूया, श्याम पाटील चांगला गोलंदाज आहे. अंजूर संघाचा जास्त काळ कॅप्टन म्हणून या खेळाडूनं या संघाची कामगिरी चोख बजावलेली आहे. 6-12. 6-12 म्हणजे 18, 18 म्हणजे 9. काही करू शकतात. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत मनोरंजक होईल. नक्कीच. आणि शैलेंद्र पाटील सर, यानंतर चेरोबा 40+ कोण संघ आहे तो देखील या दोन्ही संघांचा खेळ पाहून आश्चर्यचकित झाला असेल. जशास तशी उत्तर मिळेल या सामन्यानंतर देखील. चेरोबा 40+ कोण टीमच्या नावी चालू सीझन मध्ये एक विक्रम आहे की सलग 3 स्पर्धेतून 3 फायनल त्यांनी खेळलेले आहेत. चाचणी स्पर्धा जिंकली, त्यानंतर श्यामदादा चौधरी यांची स्पर्धा जिंकली, मात्र स्वतःच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये ती पराभूत झाली होती. चेरोबा 40+ कोण टीम. 6-12. इथे अतिशय चांगला लॉफ्टेड शॉट, इथे झेल सोडलाय, क्या सामना सोडलाय. मिथून तरेला संधी आणि जीवनदान दिलेलं आहे. कॅच सोडली म्हणजे मॅच गेली. बघूया, 5-11. क्रिकेटमध्ये आपण नेहमीच बोलत असतोय घ्या कॅच आणि जिंका मॅच. इथे सचिनना फटका केलाय. बघूया, स्वतः गोलंदाज धावतोय. चांगली फिल्डिंग. पहिले 2 चेंडूमध्ये फक्त 2 दिलेत, म्हणजे आता येणारे चेंडू 4 आणि धावा अजून आहेत 10. बघा ना सर, आता जर काही कॅच घेतलेली असती तर एकच रन गेला असता. नक्कीच नक्कीच. क्रिकेटमध्ये जर आणि तर, किंतु आणि परंतु या शब्दांना फारसं महत्व नाहीये. जो जिता वही सिकंदर. 4 मध्ये 10. श्याम पाटील. इथे देखील चांगला चेंडू आहे. ऑन साइडला फटका केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. नक्कीच श्याम पाटीलनं जे 3 चेंडू टाकलेले आहेत या इनिंगचे आणि या मॅचचे मित्र म्हणे की चांगले चेंडू आहेत. फक्त 3 चेंडूमध्ये त्यांनी 4 दिलेत आणि आता येणाऱ्या 3 मध्ये अजूनही त्यांना 8. केनी सर, क्रिकेटमध्ये जरी जरतरला ये नसलं तरी भाकितांना फार महत्व आहे. प्रत्येक संघाच्या बाबतीत भाकीत व्यक्त केली जातात आणि तशा प्रकारच्या मॅचेस होताना आपण पाहिलेले आहेत. नक्कीच बघूया. 3-8 आणि हा चेंडू एक्झॅक्ट कुठे फर्श झालाय का
एक धाव पूर्ण केलेली आहे आणि प्लस वाईट नक्कीच आमच्या गुरुदत्त 40+ मानकोली संघाचे कॅप्टन राहुल माली आउट ऑफ कंट्री आहेत इंडोनेशिया बाली इथून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. धन्यवाद राहुल माली आणि तुमचा मित्र परिवारांचा प्रवास सुखाचा हो हीच आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद राहुल माली आणि त्या हा सामना फिनिश केलाय. बंद्रामारुती काल्ले टीमने